श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करू व्हिडिओला सुरुवात. तर बघा, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे पाडवा. तर आज पाडवा आहे, त्याचबरोबर या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हटलं जातं. आणि ही जी बलिप्रतिपदा आहे तर तो मुहूर्त जो असतो तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळेच आज आपल्याला आपल्या पतींना ओवाळायचं आहे आणि ओवाळत असताना एक वस्तू आपल्या ताटामध्ये ठेवायची आहे आणि त्या वस्तूने आपल्याला नवऱ्याला ओवाळायचं आहे. तर ती वस्तू कोणती आहे तर त्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि ती वस्तू जर आपण आपल्या पतीवरून ओवाळून टाकली तर आपल्या पतीच्या सर्व इच्छा ह्या एक दिवसात पूर्ण होतील. त्याचबरोबर जे काही 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे तर या दिवशी असं आपण जर केलं तर पतीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपले पती जे आहेत तर त्यांच्या अवतीभोवती जे काही नकारात्मक शक्ती आहेत किंवा मग काही दोष असतील, अडचणी असतील, त्या सर्व दूर होऊन जातील. आणि जेव्हा आपण असे काही उपाय करतो आणि अशा विशिष्ट तिथींना उपाय करतो त्यावेळेस त्यांची जे काही इच्छा असतात त्यासुद्धा पूर्ण होण्यास मदत होत असते. आता बघा, ह्या पाडव्याच्या मुहूर्ताला पत्नी ही पतीला का ओवाळते तर पहा, भगवान श्री हरी विष्णू जे आहे तर त्यांनी बलिराजा म्हणजे बली आहेत तर त्यांना पाताल लोकांमध्ये पाठवलं होतं आणि त्यांनी वरदान दिलं होतं. आणि या गोष्टीवरून खुश होऊन लक्ष्मीने आपल्या पतीचं औक्षण केलं होतं, म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचं औक्षण केलं होतं. आणि त्या दिवसापासूनच या बलिप्रतिपदाला म्हणजे आपल्या पतीला ओवाळायची पद्धत आहे. आणि भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा माता लक्ष्मीला हिरे, मोती असे जे काही रत्न आहेत तर ते उपहार म्हणून दिले होते. त्यामुळेच पत्नी ही पतीला ओवाळत असते. तर हा पाडवा जो असतो त्याला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला काहीतरी पाडव्याची ओवाळणी टाकत असतो. त्यामुळेच बघा, आपल्याला आज जेव्हा आपल्या पतीला आपण ओवाळणार आहोत तर पहा, दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत आपल्याला कधीही आपल्या पतीला ओवाळायचं आहे. जेव्हा टाईम भेटेल तेव्हा ज्यांनी ओवाळलं असेल त्यांची ठीक आहे, पण ज्यांनी ओवाळलं नाही तर त्यांनी संध्याकाळपर्यंत आपल्या पतीला ओवाळताना ही एक वस्तू आपल्या ताटामध्ये ओवाळायला घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या जे काही दोष असतील, अडचणी असतील ते तर दूर होतीलच, तर आपल्या पतीच्या ज्या काही इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील. तर बघा, 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त हा बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा मानला जातो. तर बघा, दसरा झालं, त्याचबरोबर गुढीपाडवा झालं, अक्षय तृतीया झालं आणि त्याचबरोबर हा पाडवा जो आहे त्याचा अर्धा मुहूर्त, असे 3.5 मुहूर्त हे आपल्या सणांमध्ये येत असतात. त्यामुळेच ह्या बलिप्रथा पाडव्याला आपण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातो. तर हा अर्धा मुहूर्त असतो आणि ह्या मुहूर्तावर आपल्याला घरामध्ये काही नवीन वस्तूंची खरेदी करायची असते. म्हणजे ज्यांना काही वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते ह्या पाडव्याला खरेदी करत असतात. नवीन गाड्या घेणे, नवीन घराचे ओपनिंग करणे किंवा मग अजून भरपूर काही अशा नवीन गोष्टी, सोनं नाणं हे सुद्धा ह्या दिवशी खरेदी केलं जातं. आता बघा, आपण पतीला ओवाळताना, औक्षण करताना त्यामध्ये आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि हे विड्याचं पान घेतल्याच्या नंतर त्या पानावरती आपल्याला 2 लवंग ठेवायचे आहेत, 2 इलायची ठेवायच्या आहेत आणि 1 सुपारी ठेवायची आहे. आणि हा जो विडा तयार होईल तर हा विड्याचं जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या नवऱ्याच्या म्हणजे आपल्या पतीच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवायचा आहे. जसा घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोल आपल्याला 3 वेळा फिरवायचा आहे. आणि हे जेव्हा आपण 3 वेळा हा विडा पतीच्या डोक्यांवरून फिरवणार आहोत तर तेव्हा काय करायचं आहे तर आपण जे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं स्मरण करत ह्या गोष्टी करायच्या. त्याचबरोबर आपल्या पतीच्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी असतील त्या दूर होऊन त्यांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण व्हाव्यास असं आपल्याला म्हणायचं. आता हे पान जे आहे ते आपलं
विड्याचं ते आपण आपल्या नवऱ्याच्या डोक्यावरून जेव्हा फिरवणार आहोत, तर फिरवल्याच्या नंतर ते पान आपल्याला अशा ठिकाणी टाकायचं आहे जिथे कुणाचा पाय पडणार नाही किंवा मग कुणाची नजर जाणार नाही. अशा ठिकाणी म्हणजे एखाद्या झाडाखाली टाकून द्या किंवा मग एखादा मोकळा प्लॉट असेल तिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी टाकून. तर बघा, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या नवऱ्याच्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर व्हाव्यात, तर मग तुम्ही हा उपाय आज करायचा आहे. जर तुम्ही नवऱ्याला ओवाळलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही हा एक उपाय रात्रीपर्यंत कधीही करू शकता. तर पहा, आज आपल्याला रात्रीपर्यंत म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा व्हिडिओ जर लेट आला तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यामुळे हा उपाय आज नक्की करायचा आहे, प्रत्येकाने करायचा आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्यासाठी हा उपाय करायचा आहे. ज्यामुळे बघा, नवऱ्याच्या ज्या काही इच्छा असतात, अपूर्ण राहतात, तर त्या अपूर्ण इच्छासुद्धा त्यांच्या पूर्ण होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. त्यामुळे आजचा हा दिवस मुहूर्त सोडू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.